हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर आज तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे भावाच्या साखरपुड्याची आम्ही केलेली तयारी, त्यानंतर साखरपुड्यामध्ये मिळालेली शिदोरी आणि बरंच काही. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आधी जाऊन सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि हो बेल बटन प्रेस करायला विसरू नका. सगळ्यात आधी आहे ही रिंग प्लेट. ही आम्हाला खूप छान मिळून गेली होती. आम्ही ही मिशोवरून ऑर्डर केली होती. परत ही पर्स आहे जिची साईज थोडीशी मोठी आहे. हिला पण आम्ही नेटने डेकोरेट केलं होतं आणि आर्टिफिशियल फ्लावर्स लावले होते. खूप कमी टाईम मिळाला होता आम्हाला, पण आम्ही प्रयत्न केला लवकरात लवकर सगळं करायचं. 4-5 दिवसातच आम्ही सगळं केलं. हा नेकलेस आहे ज्याच्यामध्ये लॉंग येतो, स्मॉल येतो, मोत्याचा नेकलेस आहे. त्याला पण आम्ही गोल्डन पेपर लावून रॅप केलं होतं. हे सगळं मेकअपचं सामान आहे जे डेली आपण वापरतो. फाउंडेशन, पावडर, परत फेस वॉश, लिपस्टिक, क्लिप्स, सेफ्टी पिन सगळं काही त्याच्यामध्ये आम्ही ॲड केलं होतं आणि त्याला रॅप केलं होतं पेपरने, रेड कलरच्या हार्ट शेपच्या पेपरने. परत सँडल्स वगैरे आम्ही अशा रॅप केल्या होत्या बॉक्समध्ये आणि त्याला पेपर लावला होता. याच्यामध्ये आम्ही टिकल्याचे पॉकेट्स वगैरे, परत बांगड्या टाकल्या होत्या, क्लचर्स टाकले होते आणि आर्टिफिशियल फ्लावर टाकले होते. हे नवरीसाठी स्पेशल गिफ्ट आहे नवरदेवाकडून. परत जे साखरपुड्यासाठी आपण ओटी भरायसाठी जे फळं वगैरे घेतो ते आम्ही असे रॅप केले होते. गोल्डन कलरची कटोरी होती, त्याच्यामध्ये आम्ही फ्रूट्स टाकले आणि नेटने त्याला कवर केलं होतं. तर आम्ही सगळे असे फ्रूट्स जास्तीत जास्त टाकण्याचा कटोऱ्यांमध्ये प्रयत्न केला होता आणि हे अवेलेबल होऊन जातं तुम्हाला जवळच्या शॉपमध्ये. डेकोरेटिव्ह आयटममध्ये आता सगळीकडेच हे मिळायला लागले, त्याच्यामुळे इझिली अवेलेबल आहे मार्केटमध्ये या गोष्टी. हा खूप सुंदर असा छोटासा क्लच आहे ज्याला डायमंड आहे वरती आणि मोबाईल त्याच्यामध्ये सहज मावू शकतो. त्याच्यामुळे हा ब्राईडसाठी मला खूप छान वाटला, कारण की खूप असे फंक्शन असतात ज्याच्यामध्ये नवरीला अशा गोष्टी लागतातच. परत याच्यामध्ये आम्ही सगळ्या नेलपेंट्स टाकल्या होत्या आणि त्याला आम्ही नेटने कवर केलं होतं आणि वरती छान अशी रिबिन लावली होती. याच्यामध्ये आम्ही ड्रायफ्रूट्स टाकले होते. हे जे खालचं आहे ते आपल्याला अवेलेबल असतं शॉपमधून, आम्ही ते घेतलं आणि ड्रायफ्रूट्स घरीच टाकले. वरतून आम्ही जो पेपर आहे तो रॅप केला आणि रिबिन लावली त्याला. ते हे पण अवेलेबल होऊन जातं मार्केटमध्ये, सहज अवेलेबल आहेत. ही गोल्डन ज्वेलरी आहे जी आम्ही नवरीसाठी घेतली होती. त्याच्यामध्ये नेकलेस आहे, इयरिंग्स आहेत, दोघांच्या एंगेजमेंट रिंग्स आहेत. आणि नाजूक अशा पैंजणांचा जोड घेतला होता. तर अशी आम्ही साखरपुड्याची पूर्ण तयारी केली. खूप कमी टाईम होता आमच्याकडे, 8 दिवसातच तारीख फिक्स झाली होती. त्याच्यामुळे सामान मार्केटमधून आणणं, ते घरी पॅक करणं, नाहीतर अजून खूप गोष्टी ॲड केल्या असत्या, आम्हाला जास्त दिवस मिळाले असते. तर साखरपुड्यानंतर जेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा खूप सुंदर अशी शिदोरी नवरीकडच्यांनी आम्हाला दिली होती. तर शिदोरी पण खूप बघण्यासारखी आहे. आणि ह्या ज्या सगळ्या लेडीज आहेत ह्या आमच्या कॉलनीतल्या आहेत, काही नातेवाईक आहेत, वहिनी आहेत, काकू आहेत. तर ह्या सगळ्या शिदोरीची पूजा करताय. त्या डब्यांवरती जो मेसेज लिहिला होता त्याच्यामुळे आम्हाला कळत होतं की आतमध्ये काय आहे. प्रत्येक डबा हा उखाणा घेऊन सांगत होता की माझ्यामध्ये आहे काय. जसं की हा मेसेज आहे, गौरी गणपतीला बनवितात 16 भाज्यांचे शाक, विहीनबाई तुमच्यासाठी पाठवते मैसूर पाक. तूप वाढायला घेतला चमचा चांदीचा, घमघमाट सुटलाय बुंदीच्या लाडूचा. गुळासोबत शेंगदाणे खाल्ल्याने वाढते रक्त, गुलाबजामुन पाठवलेत करा लवकर फस्त. पहा जावई बापू आमच्या लेकीकडे पाहतात कसे, मी तर आहे गोड गोड अनारसे. देवात देव महादेव, मी तर आहे तिखट शेव. गावात पंचमीला निघतात सोंगे, डब्यात ठेवले आहेत तळलेले पोंगे. जाऊबाई बिगी बिगी अंथरा सतरंजी, आत आहे खुसखुशीत करंजी. चांदीच्या ताटात सोन्याचा देव, मी तर आहे गुडीशेव. माहेरची वाट आहे खूपच वाकडी, आहो मी तर आहे सोनपापडी. मनातील हेवा देवा सद्विचाराने खोडू, रव्याचे लाडू खाऊन नवीन नाते जोडू. नात्याच्या वेलीला संस्काराचे आळे, उघडून बघा आत आहे शंकरपाळे.